काही जण विचारतात 2023 ला आरक्षण बिल पास झालं, मग आता काय गरज आहे? त्याही वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं होतं, सरकारने सांगितलं होतं, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री, देशाचे लोकप्रिय गृहमंत्री अमित भाई असतील, या सगळ्यांनी सांगितलं 2023 ला घटना दुरुस्ती झाली होती आणि अंमलबजावणी आता करायची होती. कोविडमुळे ती जनगणना पुढे गेली. त्याचं पुनर्विभाजन कधी होईल आणि कधी त्या ठिकाणी आरक्षण लागू होईल, त्यामुळे महिलांना लवकरात लवकर त्यांचा अधिकार मिळावा यासाठी ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करायची होती आणि म्हणून संसदेने हा निर्णय घेतला. परंतु काँग्रेस असेल आणि विरोधी पक्ष असतील, मग राज्यातला उबाटा असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, यांना मात्र जे सत्य आहे ते लोकांना सांगायचं नाहीये, फक्त भ्रम पसरवायचा आहे, हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. परवाच प्रेस बघितली, प्रियंका गांधींची याच विषयावरती होती आणि त्या म्हणाल्या की भाजप महिलांचा वापर करते. माझा निषेध आहे या वक्तव्याचा. मला प्रियंका गांधींना सांगायचं आहे की महिला काय वापराच्या वस्तू नाही आहेत, त्या तुमच्याकडे नक्की होत असेल, परंतु ही माती, ही जी धरती आहे, ही मा जिजाऊची आहे, या ठिकाणी अहिल्याईची आहे, क्रांतीज्योती सावित्री माईची आहे, रमाईची भीमाईची आहे. आणि या मातीमध्ये शक्ती आणि त्याग आणि नेतृत्व, शक्ती, त्याग आणि नेतृत्व या मातीमध्ये आहे आणि त्यामुळे महिलांचा वापर केला जातो. हा जो शब्द वापरला गेला त्याला या देशातल्या महिला कधीही माफ करणार नाहीत, हेही मला या ठिकाणी सांगायचंय.